हॅलो, मी आज खास माझ्या YouTube फॅमिलीसाठी प्रॉपर हेअर ऑइलिंगवर व्हिडिओ बनवत आहे. लाँग व्हिडिओ टाकत आहे. तुमच्या सगळ्यांचा आग्रह होता, की प्रॉपर रूटीन सांगा वगैरे. मी विदाऊट फेस आणि फेस हाईड करून खूप सारे व्हिडिओ टाकले. माझे हेअर रिझल्टही खूप सारे शेअर केले. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. 9 महिने आधी माझे केस एवढा शॉर्ट होते आणि आता एवढी प्रोग्रेस झाली आहे. तुम्ही क्लिअरली डिफरन्स बघू शकता. आणि हे हेअर ग्रोथ मी फक्त होम रेमेडीज वापरूनच केली आहे. आणि होम रेमेडीज रिअली केसांवर वर्क करतात. फक्त त्यांना प्रॉपरली फॉलो केलं पाहिजे आणि त्यामध्ये कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. तुम्ही स्क्रीनवर माझे आधीचे फोटोज, व्हिडिओज बघू शकता कारण तुम्हाला नाही वाटलं पाहिजे की मी तुम्हाला मिसगाईड करतीये. मी माझ्या बहिणीचे केस दाखवते. तिचे केस खूप लांब आहेत, पण माझे केस एक सर्टन लेंथवर येऊन थांबायचे. त्याच्याखाली ग्रो व्हायचेच नाहीत. पण लास्ट 1 वर्षापासून काही चेंजेस केलेत मी आणि खूप साऱ्या रेमेडीज यूज केल्या. आणि मी माझ्या बहिणीचे केस बघून मला असं फील व्हायचं, की काश माझे पण केस असे असते. तेव्हापासून मी डिसाईड केलं, की हां, मला पण माझे केस लांब करायचेत आणि मी करणार. आणि आता माझे केस ग्रो होत आहेत. हां, माझ्या बहिणी एवढे नाही झाले अजून ग्रो, पण मी त्यावर मेहनत करत आहे. तेवढे लांब आणि हेल्दी पण होतील. तो दिवस काही दूर नाहीये. हॅलो, वेलकम एंड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ मी टाकत असते. मी आज माझं वीकली हेअर केअर रुटीन शेअर करणार आहे, जे मी नेहमी फॉलो करते. यामध्ये कंप्लीट हेअर ऑइलिंग रुटीन, फ्रीझी, ड्राय, डॅमेज हेअरलाही चालेल असं, आणि आपल्या हिवाळ्यातील एकदम कॉमन आणि मोठा प्रॉब्लेम डोक्यामध्ये होणारा कोंडा, त्यावरही मी सोल्युशन देणार आहे. ते मी नेहमी फॉलो करते असं. मी प्रत्येक गोष्ट पॉइंट टू पॉइंट शेअर करणार आहे, सो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. मी आधी फेसलेस व्हिडिओ बनवायचे, तर कमेंट्स यायच्या की फेक रिझल्ट आहे वगैरे, तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. आणि मला फील झालं तुम्हा लोकांना प्रॉपरली जेन्युइनली गाईड करायचं असेल तर मला फेस दाखवावा लागेल. आधी आपण चला हेअर ऑइलिंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर बेसिकली माझे केस आहेत लो पोरोसिटीचे आणि मी जे एकदम सिंपल होममेड ऑइल सांगते त्याने माझे केस ट्रान्सफॉर्म केले. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर त्यासाठी तुम्हाला लागणारे खोबरेल तेल आणि कांद्याचा रस हे तुम्हाला इझिली भेटून जाईल. तुम्हाला तुमच्या केसांच्या व्हॉल्यूमनुसार तेल घ्यायचं आहे आणि त्यात 3 चमचा कांद्याचा रस मिक्स करायचा. आणि ते तेल डबल बॉइलिंग मेथडने बॉईल करायचं आहे. हे तेल केसांवर अप्लाय करायच्या आधी काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत. केस आधी चांगले विंचारून घ्यायचे आहेत. केसातून गुंता पूर्ण सोडवून घ्यायचा. गुंता पूर्णपणे निघेल तर आपण प्रॉपर हेअर ऑइलिंग करू शकतो. म्हणजे आपण ऑइलिंग चांगल्या प्रकारे करू शकतो. केस विंचरताना नेहमी लाकडी कंगव्याचा वापर करायचा. याने केस तुमचे कमी तुटतात आणि जे घर्षण असतं ते जास्त होणार नाही. आणि हिवाळ्यामध्ये जास्त घर्षण होतं तर त्यामुळे केसांना फाट्या फुटतात. केस ड्राय, डॅमेज दिसतात. आता थोडं स्काल्प मसाज करून घ्यायचा. मी ते हाताने करतीये आणि कधी-कधी मी स्काल्प मसाजरचाही वापर करत असते. याने स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि हेअर फॉलिकल ॲक्टिव्ह होतात. आता आपल्याला हेअर ऑइलिंग करायची आहे. हेअर ऑइलिंग हे खूप पूर्वीपासून चालत आलेले ट्रेडिशन आहे. तर हेअर ऑइलिंग आपल्याला स्किप करायचं नाहीये. बिलकुल स्किप करायचं नाहीये. केसांवर चांगल्या प्रकारे ऑइलिंग करायचंय. तुम्ही डीप ऑइलिंग पण करू शकता. केसांच्या मुळांवर चांगल्या प्रकारे ऑइल लावायचं. स्काल्प नंतर केसांच्या लेंथवरही अप्लाय करायचं. आपले केस जे रुखे-सुखे असतील त्यांना हे कव्हर करून घेईल. स्काल्प सोबत केसांच्या लेंथवरही ऑइल लावायचं, कारण की त्यांनाही गरज असते ऑइलची. आपण केसामध्ये बोटांनी ऑइल लावतो, सेम तसंच यावर अप्लाय करायचं आहे. हेअर लेंथवरही लावून घ्यायचं आणि त्यानंतर चांगला मसाज करून घ्यायचा. मला खूप कमेंट्स आल्या होत्या, "दीदी केस ड्राय, डॅमेज आहेत, काहीतरी सांग." तर तुम्ही प्रॉपर ऑइलिंग नाही केलं तरीही तुमचे केस ड्राय, डॅमेज होऊ शकतात. पूर्ण हेअर ऑइलिंग झाल्यानंतर मी हाताने थोडा मसाज करते 5 मिनिटसाठी. मसाजमुळे ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होतं आणि त्यामुळे हेअर ग्रोथ प्रमोट होते. नंतर मी इन्व्हर्जन मेथडने मसाज करते 5 मिनिटसाठी. याचा माझ्या हेअर ग्रोथ जर्नीमध्ये खूप फायदा झाला आहे. याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि हेअर फॉलिकल्स ॲक्टिव्ह होऊन हेअर ग्रोथ होण्यात मदत होते. बघा, केसांना तेल सरळ नाही लावलं तर तुम्हाला केसांना फाट्या फुटलेल्या दिसतील आणि ड्राय डॅमेज एंड्स दिसतील. हेअर ऑइलिंग झाल्यानंतर तुम्हाला केस हेअर कॅपने कव्हर करायचे. माझ्याकडे हेअर कॅप नाहीये, सो मी तिथे पॉलिथिन वापरते. यामुळे आपल्या केसांना हीट मिळते. आणि केसांना तेल लावल्यानंतर हीट भेटला तर तेल केसात चांगल्या प्रकारे मुरते. नंतर केस कॉटन स्कार्फ या कपड्याने कव्हर करून घ्यायचे. याला अर्धा तास ठेवायचं. अर्ध्या तासाने जेव्हा स्कार्फ काढेल तेव्हा तुम्हाला दिसून येईल की हां, केसांवर आणि केसांमध्ये तेल चांगल्या प्रकारे मुरलंय. तुम्ही माझेच केस बघू शकता. आधी केस ड्राय, रुखे-सुखे होते आणि आता ते बिलकुल तसं दिसत नाहीये. त्यामुळे म्हणजेच आपण जे तेल लावले, तेलामुळे केसामध्ये शाईन आली आहे. तुम्ही बरोबर पद्धतीने तेल लावलंत तर असं नाही की केस वाढणार नाही, पण जी वाढ होईल ही कमी प्रमाणात या
जलद गतीने होणार नाही. आणि हां, लाँग हेअर आणि हेल्दी हेअरमध्ये फरक आहे. लाँग हेअर आहेत, पण केसांना फाट्या फुटल्या असतील, खालून ड्राय असतील, तर त्या केसांचं काही कामच नाहीये ना इथे. लाँग हेअरसोबत केस हेल्दी पण दिसले पाहिजेत आणि असायलाही हवेत. केसांना वॉश करायला आधी आपल्याला शॅम्पूला पाण्यात डायल्यूट करून घ्यायचं आहे. कारण डायल्यूट करून हेअर वॉश केला तर शॅम्पूमध्ये जे केमिकल असतात ते स्काल्पला ज्यादा हार्म नाही करणार. आणि आधी केसांवर हलकं कोमट पाणी टाकायचं 1-2 मग. नंतर मी डायल्यूट शॅम्पू केसांवर लावतीये आणि स्काल्पमध्ये अप्लाय करतीये. जेणेकरून स्काल्पमध्ये डॅन्ड्रफ असेल, एक्स्ट्रा ऑइल असेल, स्काल्प बिल्डअप असेल तर तो रिमूव्ह होईल. एक गोष्ट सांगते आणि ती लक्षात ठेवायची आहे, केसांना झटकायचं नाहीये. आणि शॅम्पू फक्त स्काल्पवर लावायचा आहे, लेंथवर नाही. नंतर केसांवर कंडिशनर लावायचा आणि केसातील एक्स्ट्रा पाणी पूर्ण काढून घ्यायचं. जसं मी स्क्रीनवर दाखवतेय तसं. पूर्णपणे पाणी काढून घेतल्यानंतर जेणेकरून ते कंडिशनर केसांमध्ये ॲब्झॉर्ब होईल. कंडिशनरने केसांना मॉइश्चर भेटतं आणि केस नरिश होतात, शाईन मिळते केसांना. आणि कंडिशनर हा लेंथवर अप्लाय करायचा असतो, स्काल्पवर नाही. कंडिशनरनंतर तुम्ही बघू शकता केस कसे शायनी, सिल्की दिसतेत, ओले आहेत तरी. यानंतर केसातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं. जसं मी स्क्रीनवर दाखवतेय अगदी तसंच. इथे सारं पाणी काढलं तर नंतर केस तुटणार नाहीत. हे केल्यानंतर केस तुटायचे चान्सेस कमी होतात. अशा पद्धतीने हेअर वॉश केला तर केस गळण्याचं प्रमाण खूप प्रमाणात कमी होईल. नंतर मायक्रोफायबर टॉवेलने केस कव्हर करून घ्यायचे थोड्या टाईमसाठी. जेव्हा तुम्हाला वाटेल की केस 50% सुकलेत आणि थोडे बाकी आहे, तेव्हा तुम्हाला केसांवर लाईट ऑइल लेंथवर थोडा लावायचा आहे. ॲज अ सीरम. पण मी नेहमी जोजोबा ऑइल लावते, पण ते सध्या संपलंय. तर आता मी 2-3 थेंब खोबरेल तेल हाताच्या तळव्यांवर घेऊन हलक्या हाताने केसांच्या टोकांना आणि लांबीवर लावून घेते. जास्त करून केसांच्या टोकांना लावायचं, त्यामुळे केसांना फाट्या फुटणार नाहीत. केस रुके-सुके दिसणार नाहीत. आफ्टर हेअर वॉश केसांना जास्त तेल लावायचं नाहीये. थोड्याच क्वांटिटीमध्ये घ्यायचं, जेवढं मी दाखवलं तेवढं. आणि रोज सकाळी आणि रात्री झोपताना खोबरेल तेल 2-3 थेंब केसांच्या लांबीवर आणि टोकांना लावायचंच. मी हे रोज फॉलो करते. यामुळे फाट्या फुटत नाहीत आणि ड्राय डॅमेज केस दिसत नाहीत. मी खूप वेळा लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, की मी माझ्या केसांवर जोजोबा ऑइल अप्लाय करते आफ्टर हेअर वॉश. याने केस ड्राय डॅमेज होत नाहीत. नंतर जेव्हा केस पूर्णपणे सुकतात, तेव्हा लगेच कंगव्याने केस विंचरायचे नाहीयेत. या कंगव्याने केसातील गुंता काढायचा नाहीये. आपल्याला हाताच्या बोटांच्या मदतीने हळू केसातील गुंता काढायचा आहे. जसं मी गुंता काढत आहे, अगदी सेम टू सेम तसंच काढायचं आहे. हे असं यासाठी करायचं आहे, आपले केस जेवढे कमी गळतील, तेव्हा हेअर ग्रोथ जास्त होणार आणि केसांमध्ये व्हॉल्यूम येणार. कारण आजकाल प्रॉब्लेम आहे, की केस तर लांब होतात, पण केसांमध्ये थिकनेस नसते. केस लांब तर असतात, पण पातळ असतात खूप. आणि केस पातळ असले, की मोकळे सोडायला पण लाज वाटते. केसांवर कोणतीही हेअरस्टाईल चांगली दिसत नाही. तर हे पॉइंट्स छोटे-छोटे ध्यानात ठेवायचे तुम्हाला. बघा माझे केस, मी हाताने गुंता काढला तरी किती कमी केस गळलेत. केस माझे नाहीच्या बरोबर गळलेत. आता पूर्ण गुंता काढल्यानंतर आपण कंगव्याचा वापर करू शकतो. कंगव्याने विंचरू शकतो. केस विंचरताना आपल्याला लाकडी कंगव्याचा वापर करायचा आहे. मी पर्सनली 2 वर्षापासून लाकडी कंगवा वापरतेय. कारण लाकडी कंगव्याचे खूप सारे फायदे आहेत केसांसाठी. प्लास्टिक कंगवा केसांच्या मुळांना खूप ज्यादा नुकसान पोहोचवतो, ज्यादा नुकसान देतो. पण लाकडी कंगवा केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवत नाही. उलटा लाकडी कंगवा हेअर ग्रोथ प्रमोट करतो. लाकडी कंगवा आपल्या केसातील इचीनेस दूर करतो. तर तुम्हाला काय करायचंय, हळू जसं मी स्क्रीनवर दाखवते तसं केस विंचरायचे आहेत. बघितलं ना, एकदम इझिली केस विंचरले. केस विंचरताना नेहमी केसांच्या टोकांपासून सुरुवात करायची, नंतर मग विंचरायसाठी वर यायचं. याने केस कमी तुटतात. आपण जर का कधीही केस विंचरत असेल तेव्हा बॉटमपासून स्टार्ट करायचं आणि नंतर वरच्या बाजूने केस विंचरायचे. याने हेअर ब्रेकेज कमी होतं, केस गळती कमी होते आणि आपण जेव्हा वरून स्टार्ट करतो तेव्हा खूप सारे केस गळतात, मधून तुटतात. हेअर ब्रेकेज खूप जादा प्रमाणात होतं. अशा पद्धतीने तुम्ही हेअर ऑइलिंग, हेअर वॉश रुटीन फॉलो कराल तर नक्कीच तुमची केस गळती कमी होईल आणि हेअर ग्रोथ प्रमोट होईल. आणि हां, लोकांना असं वाटत असेल, की हे हेअर सीरीजचे व्हिडिओ मी कंटिन्यू ठेवावे, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला स्किन रिलेटेड व्हिडिओ बघायलाही आवडतील का? तेही मला कळवा. आणि हां, हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.